आज आहे रागिणीची हळदी, म्हणजे हळद आणि चुडा आजच आहे. आणि सलोनी येणार होती बट काही कारणास्तव ती नाही येऊ शकली आहे, तर मी आता एकटीच निघाली आहे. संध्याकाळच्या टाईमलाच आहे हळदी, सो चला मग बघूया आज फंक्शन वगैरे कसं होतंय ते. मला रागिणीने 5ला बोलवलेलं आणि मला घरातून निघायलाच 6 वाजलेले. म्हटलं आता तर मी खूप ओरडा खाणार आहे, सगळं फंक्शन वगैरे सुरू झालं असेल म्हणून इतक्या गडबडीत गेले ना. आणि बघते तर काय, मॅडमचा अजून चुडा पण भरला नव्हता. जवळपास ती 8 वाजता चुडा भरायला गेली आणि तेव्हा खरं फील झालं, यार खरंच हिचं लग्न होतंय आणि आपली अजून एक बेस्ट फ्रेंड लांब होती. म्हणजे लांब नाही म्हणता येणार, बट हा लग्नानंतर थोडाफार कॉन्टॅक्ट कमीच होतो ना. बट ठीक आहे, प्रत्येक मुलीला कधी ना कधी या प्रोसेसमधून जावंच लागतं. तर चुडा भरून झाल्यावर तिचं छान असं फोटोशूट सुरू होतं आणि इकडे हे तिचे बिचारे भाऊ कधी तिचं फोटोशूट संपतंय आणि आम्हाला नंबर मिळतोय याची वाट बघत होते. पण मुलींचं शूट कधी लवकर होतंय का. तर शेवटी त्यांना नंबर मिळाला आणि मग छान असं सगळ्यांनी फोटोशूट केलं. त्यानंतर इकडे मी पण बांगड्या घालत होते. मला वाटते दीदीच्या लग्नानंतर पहिल्यांदाच मी घातल्या असतील. आणि इकडे सगळी हळदीची वगैरे तयारी पण झालेली आणि नवरीबाईला पण आता हळदीसाठी रेडी करून आणलं होतं. आणि इकडे करवल्यांचा छान असा डान्स सुरू झाला. त्याने तर या फंक्शनला 4 चांदच लावले. आता कॉपीराईटमुळे मी हे सॉन्ग नाही टाकू शकत, बट हा थोडा पार्ट तुम्ही एन्जॉय करू शकता. त्यानंतर हळद नाचवली जात होती. ही प्रथा मी पहिल्यांदाच बघत होते, कारण आमच्या इकडे असं काहीच नसतं. बट सिरियसली हे बघायला खूप छान वाटत होतं. तर बांगड्या, मेहंदी, संगीत सगळं काही झाल्यावर फायनली आता हळद लावण्याचा कार्यक्रम सुरू झाला. ती तर हळदीने माखलीच होती, पण अचानक यांनी प्लॅन करून माझी हळद बघा काय केली. जरा कमी कंचना मूवीमधल्या भूतासारखीच मी दिसत होती. त्यानंतर इकडे रागिणीचं आफ्टर हल्दी शूट सुरू होतं आणि बाकीचे मस्त असा डान्स करत होते. त्यानंतर नवरीबाई पण जॉईन झाली आणि तिला तिच्या मामांनी उचलून घेतलं होतं. मग तर काय मॅडम धुळाच करत होत्या. मी तर आयुष्यात पहिल्यांदाच डान्स करत होती, कारण मला डान्स अजिबात जमत नाही. पण बेस्ट फ्रेंडचं लग्न आहे म्हटल्यावर इतना तो बनता ये ना, मग वेडा वाकडा का असे ना. तर रागिणी तर नुसता राडा करत होती आणि सगळंच वातावरण इतकं एनर्जेटिक झालेलं ना की जवळपास सगळेच नुसते धिंगाणा करत होते. त्यानंतर तिची मम्मी पण जॉईन झाली आणि मग काकूंनी पण फुल राडा केला. जोपर्यंत भूक लागत नाही ना तोपर्यंत सगळे नाचतच होते. पण 12 वाजत आल्यावर रागिणीला घरात आणलं आणि मग पटपट सगळं आवरलं आणि पहिला पेटपूजा करायला बसलो, कारण खूप जोराची भूक लागलेली. त्यामुळे आम्ही तर साधी तोंड पण धुतली नव्हती. आणि 12 वाजून गेलेले व हळद वगैरे लावलेली होती, सो मला तिने घरी नाही जाऊ दिलं आणि तिच्याकडेच थांबवून घेतलं. आणि त्यानंतर पण आमची खूप सारी धम्माल मस्ती सुरूच होती. बट आजच्या पुरतं एवढंच. बाकी भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, जो की मे बी तिच्या लग्नाचाच असेल. सो स्टे ट्यून फॉर वेडिंग व्लॉग.